आज आपल्याला करायची आहे चुलीवरची मस्त अशी अंड्याची बिर्याणी. तर तुम्ही कशी करता हे पण नक्की मला तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ बघत जा आणि मला कमेंट्स करत जा. कमेंट्समध्ये सांगत जा तुमची पद्धत कशी आहे. तर मी त्याच्यासाठी हा असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. लसूण हे करते, हा रानातला आपला लसूण आहे, कोथिंबीर आहे. लसूण आता सोलून घेते आणि बिर्याणीसाठी मी तांदूळ वापरणार आहे. हा बिर्याणीचा तांदूळ आहे. थोडा वेळ भिजत घालणार, पाणी गरम करायला ठेवणार. पाणी उकळलं की त्याच्यात हा भात म्हणजे तांदूळ आणि मीठ घालणार आहे. मी खडे मसाले घालणार नाही. थोडंसं तेल घालायचं आणि जास्त नाही भात शिजवायचा, म्हणजे तांदूळ जास्त नाही शिजवायचे, थोडेसे कच्चे राहिले तरी चालतात. नंतर कसं होतं मग सगळं आपलं हे करून झालं, आरावरती जरी शिजायला ठेवलं तरी छान असं शिजून निघतं. अंडी पण आपली छान अशी हे झालेली आता उकडलेली आहेत, म्हणजे त्याला तडा गेलेले आहेत. त्याच्यामुळे ती बाजूला काढते. थंड पाण्यात ठेवली की मग सोलायला पण सोपी पडतात आणि तोपर्यंत आपण हा भात शिजून घेऊया. तर बघा आपला भात इकडे शिजून तयार झालेला आहे आणि आता पुढची तयारी करायची. अंडे घ्यायचे सोलून आणि मसाला तयार करून घ्यायचा. तर आधी काय करते, मगाचा जो आपला लसूण आहे तो मी काय करते, लसूण थोडासा चिरून घेणार आहे. पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आणि हा म्हणजे मी काय केले, भात जास्त काही शिजवलेलं नाही आहे, आरावरतीच ठेवलेला होता. आणि अंडी सोलून झाली आहेत. अंडी काय करायची आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. आता काय करायचं, थोडासा लसूण जो आहे तो फोडणीसाठी थोडासा असा आपण कट करून घ्यायचा, म्हणजे जसं आपण खुडतो म्हणतो तसा करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, चवीला पण छान लागतो. किंवा कुटून टाकायचं कुटूनही टाका, पण मी काय करणार आहे, थोडासा चिरून टाकत आहे. आणि तो काय करायचा, कांद्यासोबत नंतर फोडणीला द्यायचं. म्हणजे फोडणी घालताना थोडासा आधी लसूण तळून घ्यायचा आणि मग कांदा घालायचा आणि छान मग सगळं मीठ घालून एकत्र हलवून घ्यायचं. तर आता मी काय करते, कढई ठेवते गरम करायला, कढईमध्ये तेल ठेवते गरम करायला आणि तो लसूण फोडणीला हे करते. आधी लसूण घालते आणि मग कांदा छान असा मीठ घालून परतून घ्यायचा. आपल्याकडे टॅमॅटो असेल तर टॅमॅटोही तुम्ही घाला. तर माझ्याकडे टॅमॅटो नाही आहे म्हणून मी घालत नाही आहे. टॅमॅटो पण तुम्ही असं उभं चिरून घातलं तरी खूप छान अशी चवीला बिर्याणी होते. तर आता सगळं छान असं व्यवस्थित तेल टाकायचं, ते मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं. तर छान आपला कांदा लाल परतोसपर्यंत मी आता काय करते, पुढे अंडी कट करून घेते. अंडी तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही 2 भाग करा. मी काय करणार आहे, मी 2 भाग करायला लागले होते, पण आमच्यात काय तसं खायचं नव्हतं. मग मधून हे बघा, आधी एका अंड्याचा 2 भाग केले. नंतर ते म्हणायला लागले की 2 भाग नाही करायचे, मधून फक्त त्याला काय करायचं, हे चीर मारायची, चाकूने अशी चीर मारायची. फक्त मी एक कट केलेला आहे. तुम्हाला असं करायचं असं करा, 4 भाग करा एका अंड्याचे तरी पण चालतील. पण मी हे बघा असं चीर मारून घेते. आणि जो आपला आता कांदा तळलेला आहे त्याच्यात मी कोणते मसाले घालणार आहे ते तुम्हाला आता पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतेच. आमच्या आत्यांची रेसिपी ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा गावाकडच्या छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कमेंट्स करत जा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची गावाकडची, ते मी तुम्हाला दाखवत जाईन. तर आता काय करायचे, आपल्याला कांदा हे झालेला आहे, छान असा लालसर तेलामध्ये परतून झालेला आहे. त्याच्यात घालायची आहे हळद, थोडासा मटन मसाला चिकन मसाला घालायचा. मी बिर्याणी मसाला वापरत नाही, कारण आमच्याकडे बिर्याणी मसाला आवडत नाही, म्हणून थोडासा फक्त चिकन मसाला घातला आहे. आणि घरचा जो एसूर आहे, एसूर म्हणजेच काळा मसाला, मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओ सांगितलेला आहे की आम्ही काळ्या मसाल्याला एसूर म्हणतो. एसूर कसा बनवते मी माझ्या पद्धतीचा, गावाकडच्या पद्धतीचा, ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा पण मी व्हिडिओ चॅनलवर नक्की टाकणार आहे, तुम्ही बघा. मी आता बनवणार आहे एसूर. तर मी एसूर टाकलेला आहे. तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर ती तुम्ही कट करून घालू शकता. मी रानातली जी आपली कोथिंबीर आहे ती वरून घालण्यासाठी बारीक चिरून घेतलेली आहे. आपला मसाला आता सगळा परतून झालेला आहे, अंडी चिरून झालेली आहेत. आता परतलेल्या मसाल्यामध्ये जो आपला कांदा आहे, छान सगळं मसाला, इसूर, मीठ, हळद सगळं एकत्र छान करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अंडी. अंडी पण थोडी वेळ काय करायची, परतून घ्यायची. आता छान हा मसाल्याचा पण छान वास सुटला आहे आणि मसाला खूप असा छान परतून निघालेला आहे. तर चला त्याच्यामध्ये घालूया आता आपण जे आपण मगाची उकडलेली अंडी आहेत ती घालून घ्यायचं आणि 5-10 मिनटं असं परतून घ्यायचं. तर अशी मी अंडी घातलेली आहेत. एक थोड्या वेळेस त्या ह्याच्या मसाल्यामध्ये अंडी खालीवर अशी परतून घ्यायची. आणि जो आपला मगाशी शिजवलेला भात आहे, म्हणजे शिजवलेले तांदूळ आहेत, त्याचा भात झाला आहे आता, तो त्या अंड्यामध्ये घालून घ्यायचा. तर मग मी केलेला हा मसाला कोणाकोणाला आवडला तो मात्र नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर आता छान मी सगळीकडे अंड्यावरती काय करते, जो कांदा हे केलेला आहे आपण परतलेला आहे मसाला घालून, तो सगळा अंड्यावरती घालून घेते आणि एक 5 मिनटं थांबून त्याच्यावरती ना हे करते, जो शिजवलेला आपला तांदूळ आहे तो घालून सगळीकडे पसरून ठेवते. तर जर तुम्हाला लेअर द्यायचे असतील, एकदा अंड्याचा मसाला, भात शिजवलेला भात
आणि परत अंड्याचा मसाला तसंही तुम्ही करू शकता, पण मी तसं केलेलं नाही. थोडीशी असल्यामुळे आणि झटपट लगेच खायची असल्यामुळे मी मसाला खालीच ठेवला आहे आणि वरती सगळा जो आपला शिजवलेला तांदूळ आहे तो पसरून घेतला आहे आणि 5-10 मिनटं आता काय करायचं नंतर झाकून ठेवायचं आहे. तर सगळीकडे आधी मी काय करते, ह्याने झाऱ्याने पसरून घेते आणि एक 10 मिनटं ताट झाकून ठेवते आणि वरून घालायची आहे आपल्याला परत कोथिंबीर. मग कशी वाटली साधी सिंपल गावाकडच्या पद्धतीची अंड्याची बिर्याणी हे मात्र सांगायला विसरू नका. 5-10 मिनटं ताट झाकल्यानंतर मी झाकण उघडलं आणि मी कोथिंबीर घालत आहे. तर कोथिंबीर पण मी एका बाजूनेच घातलेली आहे. का तर आमच्या गणेशला कोथिंबीर आवडत नाही. मग एका बाजूची तो खाणार, एका बाजूची त्याचे पप्पा आणि आत्या खाणार आहेत. आणि हे बघा खाली मसाला एवढा छान असा आरावरती हे झालेला होता ताट झाकल्यामुळे, मस्त त्याला दम लागलेला होता. मग कशी वाटली चुलीवरची अंड्याची बिर्याणी सांगायला विसरू नका. जर तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही कलरही घालू शकता. तर आता काय करायचं, अजून थोडे वेळ 5 मिनटं ताट झाकून ठेवायचं आणि तयार झाली आपली छान अशी बिर्याणी. मग माझी पद्धत तुम्हाला आवडली का हे सांगायला मात्र कमेंट्समध्ये विसरू नका. तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायची आहे आमची गावाकडची ते पण लवकर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर मसाला खूप छान असा खाली वाफेवरती हे झालेला आहे. सगळीकडे जर पसरला हलवलं ना की खूप छान अशी ही बिर्याणी चवीला लागणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.